जर 2029 पर्यंत त्यांनी डीएलपी दिला आहे, सगळाच रस्ता कॉन्क्रीट बनणार आहे. त्यांनी 46 कोटी घेतलेले आहेत, मग तो दुरुस्ती कुठली करणार आहे? नाही, कॉन्क्रीटचे नाही, ते 40 कोटीचे वेगळे आहेत. ही 2023 ला जे दिले तुम्ही 24/4/2023 ची वर्क ऑर्डर आहे. डीएलपी 5 वर्षे जिजाऊ कंट्रॅक्शन. हे का 24/4/2023 चे 36 कोटी रुपये देते. नाही 3 कोटी बरोबर आहे. हे सस्ता काम आहे, तरी पण डीएलपी 5 वर्ष आहे ना. सस्ता काम म्हणजे किती, 40 किती बघा, 69 ते 89 खड्डे बनवायचे जाऊन आणि सगळ्यावर लोक राहतात. एक मिनिट मला ठीक आहे ना, तमाम जाऊन तुम्हाला ठीक आहे. 26/4/2022 ठीक आहे ना. किती आहे बघा, 27 कोटी आहे का? हा 27 कोटी 18,16,060 डीएलपी 60 महिने. मे पैसे कुठे गेले? 27 कोटी चेक करा. सांगितलं तुम्हाला 27 कोटी 27/4 म्हणजे दुसऱ्या दिवशी जिजाऊ कंस्ट्रक्शन निलेश भगवान 20 आमरे वाडा भिवंडी रोड दुरुस्ती किती आहे? 7 कोटी 63 लाख. ते 7 कोटी आहे, 7 कोटी 65 लाख. तेव्हा डीएलपी बघा 60 महिने. हा कोण? निलेश बी आमरे जिजाऊ कंस्ट्रक्शन. हे वर्कआउट लिहिलंय इंग्लिश मध्ये. पुढचं कोण आहे हे बघा, जिजाऊ कंस्ट्रक्शन बिल्डर अँड डेव्हलपर प्रोग्राम निलेश बी आमरे वाडा भिवंडी रस्ता आणि त्यात बिना रस्ता आहे. 25% बिलो घेतलेलं काम आहे. 7 कोटी 63 लाख 73 लाख बरोबर आहे का? 77 कोटी आहे ते 7 कोटी 63. डीएलपी 3 वर्ष आणि काम आहे 22चं. कामाचा कालावधी 24 कॅलेंडर मंथ बरोबर. आणि मग त्यानंतरचं डीएलपी 3 वर्ष नाही होत. एका दशलक्ष 7 कोटी 7 कोटी 27 कोटी 3 कोटी आहेत नाही पैसे. आणि ही छोटी रक्कम वाटते 2-3 कोटी रुपये. हे पेपर तुमचे बोलतात, आम्ही काय बोलतो आमच्या मनात. म्हणजे जिजाऊ कंस्ट्रक्शन 2029 पर्यंत खड्डे भरणार बांधले काय मामा? खड्डे भरणार म्हणजे सगळ्यात तात्पर्य कसं आहे, या कंपनी आता या आपण येऊ पुढच्या मुद्द्यावर या बोलू की ही कंपनी भिवंडीवाडा मनोर यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचार बरबडलेली आणि ज्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी केली त्या कंपनीच्या त्या ब्लॅकलिस्टेडची अंमलबजावणी. आता हे एकच मुद्दा धरून दुसरा मुद्दा आहे हा दुबई सोडी आमचा पंचनामा. हा पकडायचं माहीत हे बघा, या कंपनीच्या बाबतीत म्हणजे मी तुम्हाला सांगितले डीएलपीचे 15/1/2024 ला तुमच्या सेक्रेटरीने पत्र दिलेलं आहे. तुमच्या सीने पत्र दिलेलं आहे सेक्रेटरीने. मी जिजाऊ कंस्ट्रक्शनवर बिल्डर निलेश सामरे यांना काळे यादी टाकण्याबाबत कोणी लिहिलंय? मुख्य अभियंता साभाव प्रादेशिक विभाग कोकण बरोबर. आता हे पत्र तुम्हाला दिलं 15/1 ला बरोबर. घोषणा झाली तुम्हाला माहिती आहे, नवीन सांगायची गरज नाही. जर 15/1 ला तुमचा मुख्य अभियंता सांगतो जिजाऊ कंस्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच जिजाऊ कंस्ट्रक्शनला 6/8/2024 रोजी तुम्हाला वर्क ऑर्डर देतात म्हणजे बरोबर 7 महिन्यात तुम्ही याच कंपनीला वर्क ऑर्डर देता. हे कसं काय? एकीकडे तुम्ही सांगता ब्लॅकलिस्टेड करा, एकीकडे तुम्ही सांगता काम द्या, तुम्ही सांगता हे बोगस डॉक्टर आहे आणि तुम्ही सांगता याने ऑपरेशन करायचं किडनीचं. सांगा मला पण पाटील साहेब या प्रश्नावर मला तुम्ही समर्पक उत्तर द्या की ते मला पटेल आणि आमच्या लोकांना पटेल. यापूर्वी मागे 20,000 त्यांच्या बँकेचा प्रपोजल आपण पाठवलेलं. आणि काय होतं
एखादी कंपनी ब्लॅकलिस्ट झाली आणि तिचे जर ऑर्डर्स इश्यू झाले, त्या पर्टिक्युलर ब्लॅकलिस्टचे ऑर्डर जर इश्यू झाले म्हणजे आदेश जर इश्यू झाले तर आपल्याला त्या कंपनीला रिस्ट्रिक्ट करता येतात. अजूनपर्यंत तसे आदेश आपल्याकडे आले नसते तर आपण आपल्या लेवलला रिस्ट्रिक्ट करू शकतो. हे कार्य करतो. जर आपण 6 महिन्यापूर्वी प्रस्ताव पाठवला आणि त्यानंतर त्याचा टेंडर आला, आपण पुन्हा रिमाइंड लेटर दिलं का शासनाला की असं असं आम्ही पाठवलेलं आहे, याच्यावर काय त्यांनी नाकारल्याचं तरी आलंय का? आल्याचं पण नाही आणि नाकारल्याचं पण नाही. मग याच्यावर काय झालं कारवाई हे विचारलं का आपल्या डिपार्टमेंटने? आपल्याला स्मरणपत्र त्यांना द्यायला पाहिजे होतं ना. असं असं पत्र आम्ही दिलंय तुम्हाला, सांगतो ना, प्रांत ऑफिसला आंदोलनाचं दिलेलं पत्र आजपर्यंत प्रांताला माहीत नव्हतं. असंही तुमच्या मंत्रालयातून ते गायब झालेलं असावं म्हणून तुम्ही स्मरणपत्र द्यायला पाहिजे ना. दोन गोष्टी आहेत की आपण सांगितलं नाही आपण जे पत्र दिले ना मला की मागे पण एक पत्र दिले त्याच्यावर याच्यावर बोला, दुसरं काय पत्र दिलेलं का? हे मागच्या वेळेला जेव्हा झालं होतं त्यावेळेला पण आपण पत्र दिलेलं आहे. आजच्या आंदोलनाच्या संदर्भात परत एकदा पत्र दिलं. नाही, आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला टेंडर आलं लगेच पत्र का नाही दिलं असं असं सांग बरं. मंत्रालयाला कळवायला पाहिजे ना तुम्ही. असं असं आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे तरी या माणसाचं टेंडर आलं आहे, त्याला ब्लॅक लिस्ट म्हणजे तुम्ही केलंय की नाही, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये तुम्ही केले की नाही, असं 6 महिने का नाही तुम्ही पाठवलं स्मरणपत्र? जरी चुकून झाला असेल तर यांना अधिकार होता का त्यांना स्थगिती द्यायला? थांबवण्याचा तर अधिकार होता. एखाद्याची डी लागली, डी खात्याची चौकशी लागली समजा तर आपण त्याच्याकडे प्रमोशन थांबवतो ना. साहेब बोलण्यामध्ये डी लागल्यानंतर काल आपण तिथे गेलो की डी लागल्याची एक ज्ञापन म्हणजे एक DR किंवा एक परिपत्रक स्वरूप आपण त्याला ज्ञापन म्हणतो, ज्ञापन निघणं गरजेचं असेल. तसं या केसमध्ये स्पेसिफिक XYZ जी कंपनी आहे ती कोणती कंपनी जोपर्यंत त्याचं आदेश नाही निघत तोपर्यंत आपण त्याला रिस्ट्रिक्ट करू शकतो. नाही तर परत कोर्ट केस आणि इतर गोष्टी आणि आपण सरांची जी मागणी करत आहेत की बाबा एक तास असं त्यांनी भरल्यानंतर तुम्ही काय कारवाई केली. 2023 केस आहे ते माझ्या आवाजात म्हणजे असं झालं तर एकदा चेक करून आपल्याला 2023चे 25 आला तुम्ही आता आमचं पत्र तुमच्याकडे आलं कधी आंदोलनाचं त्याच्या कळवलं ते पण पाठवलं ते पण पाठवलं. अभियंत्यांना अधीक्षक अभियंत्यांनी कळवलं का? हा विषय येणार उपोषण आहे तुमच्या मुख्य अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंत्यांना कळवायला पाहिजे होतं. असं असं पत्र आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. काळे अधिक टाकले आहेत बरोबर आहे. विधान परिषदेमध्ये अशी अशी चर्चा झालेली आहे बरोबर आहे. त्यानंतर आम्हाला काहीच कळलेलं नाही आणि उपोषण आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मागे आंदोलन जे झालं अनुषंगाने मागे पण आपण लगेच इमिजिएट कळवलेलं आहे आणि आता परत आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने परत एकदा शासनाला रिमाइंड करायला लागेल. आता काय करायचं पाणी पाहिजे का? ज्यावेळेस वर्क ऑर्डर होती तेव्हा 4-4 महिने तुम्ही थांबवली आपल्या अंबाडी ग्रामीण रुग्णालयाची. कारण मग ती टेंडर कोणाला द्यायचं, कोणाचं रद्द करायचं काय इतक्यापर्यंत तुमच्या सगळ्या प्रोसेस चालू होत्या बरोबर आहे. तेव्हा तुम्ही 4 महिन्यानंतर ओपन केली. टेक्निकल ओपन झाल्यानंतर फायनल ओपन कधी केली तुम्ही 4 महिन्यानंतर. मग याला काय 4 महिने थांबवलं? याला 4 महिने काय नाही थांबवलं शासनाचा रिपोर्ट येईपर्यंत? मला असं आहे की तुम्ही जर 15/1/2024ला तुमचं मुख्य अभियंता पत्राच्या सेक्रेटरीला त्या पत्रावर आता 25 आहे
आणि 25 मधला 10वा महिना, बरोबर ना? म्हणजे जवळपास 1 वर्ष 10 महिने लागतात. ही कुठली प्रक्रिया आहे? तुम्ही ईमेलने आपण एकमेकाला पत्रव्यवहार करतो, तुम्ही मला पत्र पाठवलं ईमेलने, उत्तर दिलं उपयोजन मागे घ्या. एवढं जर आपलं सगळं हायटेक असताना 1 वर्ष 10 महिने जर आपल्याकडचे प्रस्ताव रखडत असतील तर त्याला काय अर्थ आहे? कशाच्या आधारावर तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा आणि कशाच्या आधारावर आपण आता पुढे चालायचं सांगा मला. काय त्याच्यावर उत्तर काय तुमच्या वरिष्ठांचं उत्तर काय? म्हणजे आमच्या शेकडो लोकांचे बळी घेणारे, ज्यांना आम्ही FIR करायची, आम्ही कारवाईची मागणी करायची, आम्ही आंदोलनं करायची आणि त्याच्यावर सरकारचे मंत्री विधान परिषदेत उत्तर द्यायचं की याला आम्ही काळ्या यादीत टाकलं आणि तुमच्या टेंडर देता. ठीक आहे ना, प्रोसिडिंग वाचा ना, रवींद्र चव्हाण साहेबांचं भाषण आहे आपलं. भाऊने अजून मागणी केलेली आहे. मी आता आमच्या दोघांशी संदर्भात कसाबाच्या शासनाला मेल करून टाकेल. आजच्या आंदोलनाला इमिडिएटली अशी मागणी झाली होती. मी इमिडिएटली एवढ्या दिवस तुम्ही काय केलं? आमचं निवेदन आधी आलं ना, ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी केलं का? एवढ्या दिवस तुम्ही का नाही पाठवलं? ही मागणी जर तुमच्या स्तरावरची नव्हती, शासनाच्या स्तरावरची होती, तर तुम्ही का नाही पाठवलं? पर्यंत तुम्ही वाट बघणार का? तुमच्याकडे आलेल्या पत्रात साहेब स्पेसिफिक लिहिलं होतं मी की विधान परिषदेमध्ये झालेल्या मागणीची अंमलबजावणी, आणि मी माझ्या मनाचं काहीच बोलत नाही. विधान परिषदेमध्ये सन्माननीय सदस्यांनी जे जे त्या कंपनीबद्दल सांगितलंय ते प्रोसिडिंगच तुमच्या समोर येणार. त्या प्रोसिडिंगमध्ये मला तेच मागतो ना आम्ही आमच्या मनाचं काहीच सांगत नाही. बघा, रवींद्र चव्हाण काय म्हणाले, आमचं प्रवीण दरेकर काय म्हणाले, आणि या 15/12/8/23च्या प्रोसिडिंग मधलं शेवटचं वाक्य वाचा. सार्वजनिक मंत्री या नात्याने मी त्यांना आजच काळ्या यादीत टाकतो, यात काही शंका नाही. मग बोलले सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, मग बांधकाम मंत्र्यांचे स्टेटमेंट तुम्हाला बंधनकारक नाही का? जर बांधकाम मंत्री विधान परिषद बोलतात की याला ब्लॅकलिस्टेड केलंय, तुम्ही टेंडर दिलं नाही पाहिजे याला. आपण सरकार बांधले नसतं का एवढं? कारण मला एक उदाहरण देतो. परवा एका पालघरच्या कार्यकारी अभियंत्याने एका मिनिटात तिथं आदेश केलेला त्याला सोपळ्याला पाठवलं. ही कारवाई जर एवढी इमिडिएट होऊ शकते तर ही काय नाही झाली? तुम्हाला माहिती असेल अजून माहिती घ्या. एक कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाच्या गुलाबराव मंत्री मिनिस्टरने पाणी पुरवठ्याने आजच त्याला सस्पेंड करतो. डेप्युटी इंजिनियर आणि त्याला त्याच क्षणी त्यांना 4 करोडाला घराबाहेर काढवतो. यायला पाहिजे हे काय, हे कुठला अन्य वेगळं आहे? त्यांना साहेब मला सांगा, काय तुम्ही पण ह्या क्षेत्रातले तज्ञ आहात का? असं होतं नाही का? आता हे त्यांचं म्हणतात ते कोणत्या गोष्टी आहेत? तुम्ही काय केलंच नाही ना. कोर्टात यायचा विषय आला कुठल्या? हे कोर्टाला का घाबरतात? त्यांनी टक्केवारी घेतली ना तिच्याकडून, यांनी टक्केवारी त्याच्याकडून घेतली. तुम्हाला कोर्टाला घाबरण्याचे कारण काय? नाही, हे बोलतात कोर्टात जाईल, त्यांनी जाऊ दे ना कोर्टामध्ये. काढून घ्या, तुम्ही निर्णय घेणार नाही आणि निर्णय घेतल्याशिवाय मी काय मला घेणार नाही. आपण काय करू? आपण काय करू? आमचं म्हणणं आहे की तुम्ही 8 दिवसापूर्वी का नाही पाठवली? आमची मागणी एकदम नाही. सेकंड लास्ट मागणी ब्लॅक लिस्टची, बरोबर? त्याआधी आपण होणारे मागणी बाकी सगळं आपण झालेलं आहे. आता शेवटची मागणी जी आपल्याला श्वेतपत्रिका करून गोलमेट करायचे, सॅम्पल मीट घ्यायचे. ऐका, श्वेतपत्रिकेची मागणी होती वेळ आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला पण वेगळं वाटतं असेल का तुम्हाला आमच्याकडची जनता अशा पद्धतीच्या मागण्या करायला हे अपेक्षित नाही. आमच्याकडची लोक अशा पद्धतीची मागणी करणे हे तुम्हाला एक्सपेक्ट नाहीये. ते आम्हाला ठेकेदारांनी आणि सगळ्यांनी गृहीत धरलेलं आहे. पण श्वेतपत्रिका का निघाली माझे व्हाईट पेपर की 2010ला पहिली वर्क ऑर्डर झाली सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरची. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने आतापर्यंत
त्या रस्त्याचं जे ऍक्विजिशन केलं ते पूर्ण केलं नाही. 2019 पर्यंत ते होते, त्यांचं टोल टर्मिनेशन झालं. पण आजही या रस्त्याचे 25% बिगर आदिवासी आणि जवळपास 20 आदिवासी खातेदार मोबदल्यापासून वंचित आहेत. म्हणजे त्यांना मोबदला मिळालेला नाहीये, ते आज पण वंचित आहेत. आणि बाकीचं जे काम आहे ते अर्धवट केल्यामुळे सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी टर्मिनेट झाली, रस्ता भरला नाही. त्यानंतर जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल, मयूर कन्स्ट्रक्शन असेल, आंबावडे असेल, इतर सगळ्यांनी ठेके जाण्यासाठी खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले, पण खड्डे भरले नाही आणि 600 मृत्यू झाले. हे सगळं उजेडात आलं पाहिजे की या 600 मृत्यूचं पाप कोणाचं आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याची श्वेतपत्रिका आली पाहिजे. श्वेतपत्रिका काढण्याचं काम जिल्हाधिकारी करतील. तुम्ही प्रांतांशी काल मला अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, प्रांतांशी काय बोलत याबद्दल सांगा. येताना प्रांत साहेबांच्या याविषयी माझं बोलणं झालं. त्यांनी मला असं सांगितलं की इमिजिएट तुमचं प्रपोजल आम्हाला पाठवा, म्हणजे प्रांत साहेबांना, की असं आंदोलन झालं, त्याची मागणी अशी आहे. तर माननीय प्रांत साहेब हे कलेक्टर महोदयांना कळवलं. येतं सर्व तुमचा जेव्हा विषय झाला त्यावेळेला मला स्वतः प्रांत साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे प्रपोजल पाठवा, आम्ही कलेक्टर महोदयांना. ऑलरेडी या मागणीचं पत्र मी कलेक्टरांना दिलेलं आहे. ऑलरेडी या मागणीचं पत्र मी प्रांतांना दिलेलं आहे. तुम्ही प्रांतांशी बोला की त्याबद्दलचं उत्तर काय, त्याबद्दलचं उत्तर काय. श्वेतपत्रिका आम्हाला लिहून द्या की आम्ही महिन्याभरात श्वेतपत्रिका काढण्याचं. प्रांत साहेबांचं आमचं बोलणं झालं होतं. त्यांनी असं सांगितलं तुमचं प्रपोजल, आता त्याचा जो फॉर्मेट आहे की काय प्रोसेस आहे का ती मला देणार, मी प्रांत साहेबांना पाठवणार, प्रांत साहेब कलेक्टर महोदयांकडे पाठवणार. याच्यात दुमत नाही. पत्र माझ्याकडनं प्रांत साहेबांना जाईल आजच्या उपन्यासाचं अनुषंगाने. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही प्रांतांशी बोला. प्रांतांचं कदाचित कलेक्टरशी बोलणं झालं असेल. स्पीकर चालू तर प्रांत साहेब हॅलो, त्यांची मागणी अशी आहे की श्वेतपत्रिकाबाबत कारवाई व्हावी. मी त्यांना विनंती अशी केली की माझा प्रपोजल मी आपल्याकडे सबमिट करतो, आपण कलेक्टर महोदयांकडे सादर करणार, असा विषय आपण आलेला आहे. त्या संदर्भात आपल्याला बोलायचं. तेच मी यांना म्हणलं की मी ऑलरेडी 17 तारखेला जिल्हाधिकारी महोदयांना, तुम्हाला प्रांत ऑफिसला किंवा आम्ही स्पष्ट दिलेलं आपण श्वेतपत्रिकेबाबत. आणि हे त्या मिटिंगमध्ये आपल्या ठाण्याला झालेल्या मिटिंगमध्ये साहेबांना सांगा ना फोन स्पीकरवर आहे. लोणे साहेबांना सांगा फोन स्पीकरवर आहे. असं काय आपण सगळे लोक ऐकतात तुम्हाला काय, म्हणजे आपण तुम्हाला काय असतात श्वेतपत्रिकेबाबत काय नाही, तुम्ही काय सांगता. नाही आता हां ते मी तुम्हाला सांगतो की त्याचं म्हणणं की कलेक्टर महोदयांकडे शासनाकडे प्रपोजल जाणार आहे. याची माहिती आहे. पण मी त्यांना मला तिथेच बोललो की माझं प्रपोजल मी प्रांत आपल्याकडे पाठवतो, आपण ते पुढे कलेक्टर महोदयांकडे. Yes, yes. ठीक आहे. हो ती प्रोसेस समजून घ्या नाही. मला एक
कळलं नाही, तुम्हाला निवेदन दिलंय, ही मागणी आहे आणि तुम्हाला त्यातली प्रोसेस माहित नाही, तुम्ही आता बोलताय. नाही नाही नाही, पटतच नाही तुम्हाला. पट्ट कुणाला? हा, तुम्हाला जर याची प्रोसेस माहित नाही तर एवढे दिवस काय केलंय? वाड्यात बंडीचे जे बोगस पैसे काढायला तुम्हाला काय केलं का? बिलं काढली ती. मी आता जाहीर करतो इकडे सगळ्यांना, ऐका. पहिल्याच दिवशी बोललो होतो, मोठा गोप्यस्फोट करणार होतो ना, या इगल कंपनीने 100 कोटी रुपये एक्स्ट्रा घेतलेत. बातमी होऊ द्या ही सगळ्यांना. किती काम केलं हो? काम किती कोटीचं झालंय? काम किती कोटी झालं आणि किती कोटी मिळेल? बोला. पहिल्याच दिवशी बोललो होतो मोठा स्फोट करणार आहे आणि आमच्या आमदार खासदारांना मंत्र्यांना कुणाला माहित नाही. फक्त 30 ते 34 कोटीचं काम झालं आणि जवळपास 170 कोटी रुपये यांना दिले. 170 कोटी जे आहे ना, हा, एवढं नाही, 165 कोटी ते जीएसटी धरून आहे. हा ठीक आहे ना. किती दिले? टेंडर अमाऊंट जे जीएसटी धरून नसते. हा, किती आहे बोला, किती आहे बोला. 165 कोटी मधून 28% मायनस करत आहे. हा, करा, तुम्ही करा ना. किती दिले ते सांगा. आम्हाला माहिती आहे, आम्ही मुद्दाम सांगितले तुम्हाला जोकडा. आणि काय काय आकडा हे लिहिलेला आमच्याकडे. सगळ्या पब्लिकने लक्षात ठेवा. एक मिनिट. हे बोंबलत होते आम्हाला पैसे नाही. यांनी ऑलरेडी 100 कोटी रुपये अगोदरच जास्त घेतलेत. इथे कोण आहे? डी कोण आहेत? डी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि एसी. पंचनामा करायचा आपण पोलीस, पत्रकार, वकील सगळ्यांनी. त्याला एमबी बुक म्हणून आम्ही पत्र दिलेले. एसीना पत्र दिलेले 4 दिवसापूर्वी की तुमची एमबी रजिस्टर इथे घेऊन या. फक्त नुसतं नाही, 100 कोटी रुपये मी जाहीर करतो. जर खोटा आरोप असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. खोटा आरोप असेल, कामापेक्षा जर जास्त पैसे घेतले नसतील तर यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत का नको? अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजेत का नको? साहेब तुम्ही सांगा. तुम्ही वर्ग केलेत पैसे. एक मिनिट, आपण सोपं करू. आपण किती किलोमीटर काम केलं? कोणाला किती हिस्सा दिला तो पण एक मिनिट, किती किलोमीटर काम केलं? किती? तुम्हाला कामाचं देणं डिटेल नाही, किती किलोमीटर काम झालंय? किलोमीटर मध्ये कसं असतं, खोदकामची लेंथ वेगळी आहे, क्लिनिंगची लेंथ वेगळी, पीयूसीची लेंथ वेगळी आहे. हे सगळे प्रत्येक लेंथचे वेगवेगळे पैसे किती वाढली आहे? इकडे आपल्याला नियर अबाउट 12% काम झालं. 12%. म्हणजे किती पैशाचं काम झालंय? आता 800 कोटी तुम्ही 12% देऊन द्या. 96 कोटीचं काम झालं. बरोबर. तुम्ही पैसे किती घेतले? मोबाईलायझेशन ऍडव्हान्स 10%. 5%. 40 कोटी. पुढे बोला. आणि त्याला जीएसटी जोड असेल. जीएसटी ना, पहिला बेसिक बिलचं बोला. बेसिक बिल तुमच्या जीएसटी पेमेंट जे होतं सगळी बिलं काढले. लोकांना तुम्ही उल्लू बनवत होते. एवढ्या दिवस इगलने काम केलं नाही, हे पैशासाठी बोलवते सगळे. मूर्ख आमचे आमदार आणि मूर्ख आमचे खासदार. पैसे नाही म्हणून बोलतो आम्ही काम नाही केला. 100 कोटी 100 पुरावे आपल्याला. कोणी बोलले ना पुरावे. 18 तारखेला शेवटचं बिल काढलं. 18 तारखेला बिल नाही, पैसे नाही, आम्ही काम बंद करतो. लोकांना भटकवत होते. बिल 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 तुम्ही वर्ग केलंय. बिल तुम्ही वर्ग केलं. सांगा किती केलंय? तुम्ही काम बघितलं का? एमबी मागवा. एमबी पोलिसांना विनंती आहे. पैसे हा भाग नंतरचा आहे. तुमच्या कंपनीच्या अवकाश किंवा लायकी नाही. ते एवढा मोठा ठेका घेणे तुमचं काम नाही. तुमची लायकी बघूनच 800 कोटीचं तुम्हाला काम दिलंय. गव्हर्नमेंट कधी पण पैसे देईल, तुम्ही तुमच्या खिशातून पैसे टाकून रस्ता बनवा. ते एस्टिमेट मध्ये असं नाही तर तुम्ही टप्प्याटप्प्याने काम केलं 800 कोटीचा. एक मिनिट. तुमचे जसे इंजिनियर आहेत ना, तसे आमचे इंजिनियर पण कामाला लावले होते. एक मिनिट. तुमचे जसे इंजिनियर आहेत ना, तसे आमचे इंजिनियर पण कामाला लावले होते. बघा, तेव्हा निवृत्ती इंजिनियर आहेत आमच्याकडं. समजलं का? पैसे काम ऐका, तुमच्या फक्त 30 ते 34 कोटीचं ठिकाणी काम झालेलं आहे. 5% तुम्हाला ऍडव्हान्स दिले. 40% म्हणजे 70 ते 80 कोटी द्यायचे होते. तुम्ही किती घेतले? तुमच्या सांगण्याप्रमाणे 165. बोला. ठीक आहे, आम्ही 100 कोटी बोलतो. 80 कोटी तर घेतले. आताच्या आता एमबी रजिस्टर मागवल्याशिवाय धावून नाही जायचं. पोलिसांनी करावं आम्हाला अटक. पोलिसांनी आम्हाला अटक करावी. आम्हाला अटक करायला तर अटक करा. जनतेच्या पैशाचे लूट झाले. एवढी लोक मिळाली.
हातपाय मोडला माझ्या भावाचा हात आणि मोडला. काय लोकांना सांगताय तुम्ही पैसे, एक मिनिट, लोकांना सांगता पैसे नाही मिळत आणि आमची लोक पण वेळेसारखी बघत त्यांना पैसे नाही मिळाले कसे काम करतात, काय घेणं आपल्याला, त्यांना पैसे मिळाले की नाही मिळालं. त्यामुळे एक मिनिट, त्याच्यामध्ये तुमच्या साईडला पेवर ब्लॉक आहे सगळे आहे ना, 1 किलोमीटरला तुमचे 14 कोटी रुपये सरासरी झाले का तुमचं सगळं. आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे 10 ते 10.5 किलोमीटर काम झालंय, म्हणजे एकाच बाजूचं झालंय, दोन्ही बाजूचं पकडलं तर किती होईल, 5-7. याच्या पलीकडे तुमचे साईड पेवर ब्लॉक आहे, DHC खाल्लेले फक्त फोडून ठेवले, फोडणी बनवल्यात का, काही म्हशी बसतात व्यवसायाला त्याच्यावर. सगळे पेपरला बातमी करा, जाहीरपणे म्हणतो मी, जाहीरपणे तुम्ही करोडोचा भ्रष्टाचार केलेला आहे. तुमच्यावर तरी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमची माहिती खोटी असेल तर आमच्यावर झाला पाहिजे. पोलीस मित्रांना माझी विनंती आहे, माझ्यावर डायरेक्ट एफआयआर करू शकता. जर आम्ही खोटं बोलत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी जेलमध्ये जायला तयार. तुम्ही पैसे वगैरे गेलेत ना, तुम्ही सांगितलं साहेब, वगैरे कोणी गेले, डी पण एक तिकडे, डी या इकडे, आणि तिथे की त्याला पण बोलवा. पोलीस मित्रांना विनंती आहे, त्याशिवाय जाऊन नाही देणार, जनता भडकणार होता. जनतेच्या पैशाची लूट चालू आहे का, करोडो रुपये काढता तुम्ही. तुम्हाला वाटतं आम्ही दूध खुले बसलं का इथे, 4 दिवस येऊन बघत नाही. आमचा इथे तरुण इथे नुकतीच घेऊन देतोय आणि तुम्हाला वाटतं असंच घरी जाणार. तुम्ही जेवढे चालू आहेत ना त्याचं बाप आम्ही चालू आहे तिथे. तुम्हाला वाटतं असं झालं तेवढं पोपटराव, तुम्हाला वाटतं असं झालं, असं जाऊ नाही देणार, पब्लिकने जाऊ नाही द्यायचं. चर्चा होईल तिथे, नेमकी रजिस्टर इथे येतील, पंचनामा होईल, म्हणून दाखल होतील. एक तर यांच्यावर तरी होतील तर माझ्यावर तरी होईल. आम्ही काय 6 महिने असत ना आलो तुमच्यासारखे पेपर घरी ठेवत. लेटर येणार आहे, आज आपण पेपर येतो. आम्ही येणार, कुणालाही मारणार का आपण येणार, तुम्ही काय करणार का नाही. बघा पोलिसांनी नोंद घ्या, एकही माणूस त्यांना स्वीकार करणार नाही, मारहाण करणार नाही. तुम्ही जी बिलं काढलेत आमच्याकडे आहेत, 5 बिलं काढलेत तुम्ही, आमच्या आमदार झोपलाय, आमचा खासदार झोपलाय, आमचे मंत्री झोपले. या अशा अधिकारी आणि ठेकेदार पैसे काढतात, आमचे आमदार खासदार म्हणतात त्यांना अजून पैसे नाही मिळाले. ते काही घेणं नाही आपल्याला, कोण काय बोलतं ते काढा बिलं. ही बिलं कुठली काढलेत, कोणत्या स्पॉटवरची काढलेत, काय काम झालंय, एमबी रजिस्टर मागवा. सगळ्यांना व्यापाऱ्याला विनंती आहे, अतिशय सनदशीर मार्गाने आपलं आंदोलन सुरू आहे. कुठे कालकोट लागला का 4 दिवसामध्ये, लागला का, लावायचंय का. पण असे भ्रष्ट ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे का नको. हा तांबे अधीक्षक अभियंता काम झालेलं नसताना सरकारकडे पत्र कसं लिहितो की पैसे पाहिजे. महाराष्ट्राच्या ठेकेदारांचे, बांधकामचे असतील, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या, जलजीवनचे पैसे असतील, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 285 कोटी 5,000 कोटी रुपये, सॉरी 85,000 कोटी रुपये अजून ठेकेदारांचे देणे बाकी आहे, ज्यांनी काम केलंय. आणि या चोराला पैसे देत आहे. माझी या निमित्ताने सगळ्यात व्हायरल होईल. सगळ्या महाराष्ट्रातल्या ठेकेदाराला विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. यांना जेलमध्ये घालवायला, त्यांनी काम केलं त्यांना पैसे नाही. अधीक्षक अभियंत्याला बोलवा, बच्चाव साहेब, SP साहेबांना कळवा, ते आले पाहिजे. त्यांना कोण मारणार नाही. दूध का दूध, पाणी का पाणी होणार समोर. किती गोंधळ, किती बांधकाम केलं, किती त्यांनी ब्रिज बनवले, किती नाल्या टाकल्या, किती स्लॅब टाकले, साईडला किती पेवर ब्लॉक लावले, बघूया ना. पण आमच्याकडे इंजिनियर आहेत, आम्ही 10वी-12वी शिकलेले आहेत, आम्हाला जास्त काही इंग्लिश कळत नाही. पण तुमच्या कुंडल्या सगळ्या काढून ठेवल्यात. बघा, जनतेने लक्षात ठेवा, 30 तारखेला उपोषणाला बसल्या बरोबर सांगितलं होतं मी की वेळ येईल तेव्हा आपण एक मोठा गौप्यस्फोट करणार आहोत आणि तो आपण यांच्या समोरच करायचा होता. जर आधी केला असता तरी आले असते का, जनतेचे पण लाज वाटत नाही ना. आई माईवर नाही शिवाय देणार मी,
पण तुम्हाला थोडी शरम नाही वाटत? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. म्हणतो होणार नाही. म्हणून मी बोललो होतो, जरी प्रमोदला उचलून नेला तर दुसऱ्या दिवशी आम्हाला उपोषणाला मी बसेल. कृपया करून माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नका. कालपासून आम्हाला पण, आमच्याकडे पण गोपनीय काही लोक असतात, पोलिसांकडे असतात तसे. प्रमोदला आज उचलण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रमोद सिरियस होता, पण त्यांनी मानसिकता तयार केली. आता तुम्ही बघितलं शुगर किती आहे. डॉक्टरांनी सांगितलं जेवायला धोका आहे. जरी प्रमोदला इथून नेला तरी आपण बसणार की नाही सगळे लोक? हातवर करा. शाबास. बचाव साहेब, माझी विनंती आहे, SP साहेबांमार्फत तुम्ही कळवा, एकही माणूस त्या अधिकाऱ्याला हात लावणार नाही, त्याची जबाबदारी आमची. त्याला शिवीगाळी करणार नाही, जबाबदारी आमची. आणि जर ते प्रामाणिक आहेत तर यायला काय घाबरतात? आणि त्याच्यासाठी ते आले नाही कारण आम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं, MD घेऊन या. हे गोपनीय सांगतो तुम्हाला, ओपन करतो. जेव्हा चर्चेला याल तेव्हा काय घेऊन या, मेजर बुक जी पुस्तिका आहे ना त्याची मोजमापाची, काय किती काम झालंय त्याचं, लांबी रुंदी वजाबाकी बेरीज सगळी करू आता तुमची. माझे हात जोडून इथल्या जनतेला विनंती आहे की हे आता सोडू नका. आम्ही बाहेर काढलंय सगळं. असे 2-4 अधिकारी जेलमध्ये गेले ना, मग यांनी कोणत्या मंत्र्याला पैसे दिलेत, कोणत्या आमदाराला दिलेत, कोणत्या खासदाराला दिलेत, त्याच्याच मुळे आम्हाला आश्चर्य वाटत होतं. काल मी आर्टिकल टाकलंय, सगळे राजकीय पक्षाचे पुढारी आले, सगळे संघटनांचे पुढारी आले, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आले, वकील संघटनेने सुद्धा पाठिंबा दिला, डॉक्टर आले, अंगणवाडीच्या सेविका सुद्धा आल्या, सर्व स्तरावरचे व्यापारी आले. दुकानं बंद करून येतो, पण आमच्या आमदारांना वेळ मिळाला नाही. इथे काल मांडलं, काय घेतलं असेल तर येणार नाही, नसेल घेतलं तर येणार, तरी आले नाही. आता मी काय बोलत नाही, घेतली की नाही ते तुम्ही समजा. नाहीतर आमदार खासदारांनी यांच्यावर गुन्हे दाखल करायला सांगा, या आमच्या सोबत. वकील साहेब तुम्ही सोबत येत ना आमच्या? आम्ही सगळी टीम लावली होती. येड्यातून खुले बसले नाही तर 2-5 लोक. तर आम्हाला माहिती आमची लढाई सत्याची आहे आणि सत्याच्या मागे लोक उभे राहणार. 100 कोटीचा हिशोब पाहिजे. एकाही, माझी विनंती आहे, एकाही माणसाने अधिकाऱ्यांना शिबिकाल करायची का? नाही. पुन्हा मला करायची का? मारहाण करायची का? नाही. पण जाऊन देणार नाही. चर्चेला आले, काम चालू आहे ना, बरोबर? जाहीरपणे सांगितलंय, यांनी भ्रष्टाचार नसेल केला तर माझ्यावर गुन्हा दाखल कर, मी जेलमध्ये लगेच जायला तयार. त्यांनी जाहीर बोलावं, मी जाहीर बोलतो ना, अरे बोलतो की नाही? तसे अधिकाऱ्यांनी जाहीर बोलावं, मी खोटं बोलतो, माझ्यावर गुन्हा दाखल कर. बोला, तुम्ही बोला की आम्ही खोटं बोलतो. बोला ना, चॅलेंज आहे माझा, ऑन कॅमेरा चॅलेंज. जेवण साहेब बोला, तुम्ही फक्त एवढेच बोला की मी केलेला आरोप खोटा आहे आणि तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे. बोला बोला, माईक मध्ये बोला, माईक मध्ये बोला. विचार करा, खोटं बोलायचं का खरं बोलायचं, त्याचा पण विचार करा. अहो तुम्हीच बिलं काढले ना पहिले, डी म्हणून जेईने सह्या केल्या, तुम्ही केल्या, बरोबर आहे, एज्युकेटिव्हने केल्या, नंतर एसीच्या मार्फत पैसे मागवले गेले, त्याचं झालं. बोला, मी प्रश्न एवढाच विचारला, मी केलेला आरोप करा का खोटा? खोटा असेल तर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करणार का? आणि जर खरा असेल तर मी तुमच्यावर केस करणार नाही, बरोबर आहे का? चुकीचं आहे. दुसरं मला कारण नको.
जैन आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आरोप म्हणजे मी व्यक्तिशः सुनील लोणे यांनी केलेला आरोप खरा की खोटा? खोटा असेल तर सगळ्यांसमोर जाहीर करा. आपण थांबू, उपोषण चालू राहणार आहे. मी बरोबर बोलतो का? बरोबर बोलतो? बोला. आता मी शांत होतो. आता काय झालं सुनील भाऊनी सांगितलं, आता शांतपणे सांगा की हे जे बोलले मुद्दे मांडले ते चुकीचे, ते बरोबर आहे. मग आपण पुढचा पाऊल टाकू ना. आपल्याला उपोषण संपवायचं आहे ना, मग त्यावर कन्क्लुजन वर या ना. आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही 100 कोटीची एक्स्ट्रा बिले यांना दिली आणि 4 महिने आम्हाला धापा मार राहिले. इगलला पैसे देऊन इगल काम करत नाही आणि इगल 100 कोटी रुपये खाऊन बसली. आणि तुम्ही जरा खोटे का? बघू ना काय खरं काय खोटं. पाटील साहेब, तुमच्या आता या सगळ्यांचा कंट्रोल तुमच्याकडे नाही, मला कल्पना आहे. तुमचे अधीक्षक अभियंता आम्हाला त्यासाठी पाहिजे होते. यांच्यावर आता या तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तिथले डेप्युटी इंजिनियर आणि इगल कंपनी हे फौजदारीला पात्र आहेत. बचाव साहेब, आपण न केलेल्या कामाचं आरे बिल घेणं, यांनी ऍडव्हान्सचे पैसे नाही घेतलेले. ऍडव्हान्सच्या पैशाचं वेगळं बिलिंग होतं. त्याचं 5% प्रमाणे त्याला जे 40 कोटी मिळाले त्याचं डेबिट वेगळ्या पद्धतीने होतं आणि प्रत्यक्ष केलेल्या कामाचं मेजरमेंट घेऊन त्याचं जे बनतं त्याला आरे बिल बोलतात. आणि त्या 5 आरे बिल मध्ये यांनी जवळपास 165 कोटी रुपये घेतले. प्रत्यक्ष यांनी आमच्या माहितीप्रमाणे यांनी 70 ते 75 कोटीचं काम केलेलं आहे. हे सांगता 96 कोटीचं, म्हणजे 96 कोटीचं नाही काम केलेलं. पण कोटी आरे बिल, आता मी तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगतो. पाटील साहेब, पहिल्यांदा जी आरे बिलं काढली तेव्हा यांनी गुगल फोटो दिले, यांनी टेस्टचे पुरावे दिले आणि नंतर जी तुमची खोटी बिलं निघाली त्यात यांनी गुगलचे फोटो सबमिट केले नाही. म्हणजे पुढची बिलं पूर्णपणे बोगस काढली. म्हणजे इगलने कोणाला कमिशन देऊन ही बिलं काढली, हा पहिला प्रश्न आहे. आणि इगलची बिलं काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा होता हे पब्लिकला कळू दे ना. म्हणजे तुम्ही लोकांच्या पैशाची अशा पद्धतीने करता. इथल्या जनतेला माझे सांगणं आहे की बऱ्याच दिवस लोकांना वाटत होतं फक्त आम्ही जिजाऊच्या विरोधीच बोलतोय, हे आम्हाला ओपन करायचं होतं. तो तर चोर आहे, लक्षात आलं. म्हणजे लोकांना वाटत होतं आम्ही टार्गेट करतो, आम्हाला कुणी सुपारी नाही दिलेला. या आंदोलनाला आमचा कुणीच बॉस नाही, कोणीच नाही, बापच नाही आमचा. आमचा कोण दबाव आली फार आमचा दबाव आला आम्हाला जेलमध्ये टाकतील. पण आंदोलन मागे घ्यायला सांगायला आमचा कोणच बाप नाही. कारण आम्ही स्वतःने पैसे काढले 10,000 रुपये. इथं जमलेली जनता तुम्ही आमचे, तुम्ही बॉस आहेत आमचे. ते मायबाप आहे. म्हणजे राजकीय पक्षाचा पुढारी, नेता, आमदार, खासदार कोणच आमचा बॉस नाही. लक्षात आलं तुमच्या? 100% फ्रॉड आहे. शासनाच्या पैशाचा अपहार आहे. आता तो तुमच्या ज्युडिशियल मध्ये झालेला नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार नाही एफआयआर करा. काम झालं वाड्या साईडला, त्याचं बिलिंग झालं पालघरवरून ठाण्याला. त्यामुळे आता याच्यावर कारवाई काय करायची पाटील साहेब तुम्ही सांगा. यावर कारवाईची प्रक्रिया काय? फ्रॉड आहे, फसवणूक आहे. आपण ती मागणी केली ना त्याचे डॉक्युमेंट्स आपण विजिलन्सला पाठवते. मी कॉलेज एम्प्लॉयमध्ये विजिलन्सला पाठवतो. विषयामध्ये त्यांच्याकडे पाठवते आपल्या राज्याला सांगणारे, म्हणजे त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन फॉलो करून पुढची प्रोसेस करते. आमचं म्हणणं आहे की दूध का दूध, पाणी का पाणी. तुमचे अधिकारी, तुमचे एमपी रजिस्टर, बरोबर, मेजरमेंट जी पुस्तक मोजमाप पुस्तिका, ते तुमचे फोटो, तुमची बिलांच्या कॉप्या, तुमचे अधिकारी, आमची टीम, सर्व पक्षाची पुढारी असतील. ते पुढारी म्हणजे जे इथे आले ते पाठिंबा द्यायला, घरी बसले ते आराम करायला नाही, त्यांना नाही. जे इथे आहेत आमदार गुरुजी प्रामाणिकपणे आमच्या बरोबर आहे. बंटी भाऊ असतील, सचिन भाऊ असतील, बरोबर आहे. जे जे स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी ते आमच्याकडे पाठिंबा, कुणबी शेळीचे विश्वनाथ पाटील असतील, बरोबर आहे. सगळे आता सगळ्यांची नावं मला आठवत नाही. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, काका पाटील असतील काँग्रेसचे,
ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला ते त्यांचे एक एक प्रतिनिधी, जन आंदोलन समितीचे सगळे पदाधिकारी, त्याच्यानंतर आम्ही 1-2 वकील घेऊ. बरोबर, आमच्याकडे इंजिनियर आहेत, सेवानिवृत्त झालेले इंजिनियर आहेत, म्हणजे त्यांना सेवानिवृत्त झाले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी अभ्यास असेल. म्हणजे तुमच्याकडून आम्ही आणले दप्तर, आम्ही घरी नाही ठेवलं. बोला तुम्ही एसीना सांगा. आणि पालघरच्या एक्झिक्युटिव्हला पण येऊया, कार्यकारी अभियंता. बरोबर ना सर? आणि आता शांत बसणार आपण, काय लोक येऊन आता दुनियाभरचे बसणार. प्रक्रिया काय बोला. माझं एकच म्हणणं आहे की मी हे आजच्या अनुषंगाने हे विजिलन्सला पाठवतो. तसं नाही का, माझी विनंती करतो शेवटी फाईन नोट्स पण काढायला लागतील, ते फाईन नोट्सला पण डॉक्युमेंटेशन करायला लागेल. आता तिसऱ्या पाठी म्हणजे विजिलन्सने केले तर पुढची प्रोसेस सोपी होईल असं माझं म्हणणं आहे. म्हणून माझी विनंती अशी आहे, ऐका ना, मी हे सगळे जे आले ते विजिलन्सला अधीक्षक पाठवतो. गुणनियंत्रण हा भाग आहे का, तो काम कोणत्या क्वालिटीचा आहे तो नंतर बघू आपण. ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे की आम्ही बघू ना तुमचं हे बाबा अंबाडीच्या या ब्रिज पासून तर माऊली हॉस्पिटल पर्यंत एवढ्या रस्त्याचं तुम्ही बिल काढलं, एवढी रुंदी, एवढी उंची, एवढी काय जे असेल ते, एवढी गटार बनवली, जे असेल ते ना. कोणत्याही बिल अदा करताना त्या बिलाचं मेजरमेंट झालं पाहिजे ना, हे साधं लॉजिक आहे. हे 100 तुम्ही काम केलं. चंद्रे साहेबांना जायचंय, मी त्यांना विनंती करतो. त्यांनी सगळं बघितलं, मी सगळी पारदर्शी चर्चा बघितली. त्यांनी आम्हाला या निमित्ताने मार्गदर्शन करावं आणि यातून कसं आता ही लढाई कशी लढायची आणि कशी जिंकायची सांगा. मला असं वाटतं की प्रमोद पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हे जे आंदोलन सुरू केलं आहे, मला वाटतं शेवटचा आशेचा किरण आहे. वाईट वाटून देऊ नका अधिकारी वर्गाने, आपण देखील सत्ताधाऱ्यांच्या आदेशाच्या पुढे काही करत नाही याची आम्हाला जाणीव आहे. परंतु खूप आश्वासनं झाली, खूप माणसं रस्त्यामध्ये गेली, ज्यांच्या भावना वेगळ्या आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा करणं व्यर्थमानाचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या माणसाला उपोषणाला बसावं लागते का कार्यकर्त्याला, ती मला वाटते लोकशाहीची शोकांतिका आहे. सगळीकडे भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की भ्रष्टाचारी आणि सगळे ठेकेदार यांची हातमिळवणी आहे. आणि त्यामुळे जनता ही जनता आहे असे मानायला तयार नाही शासन आणि प्रशासन. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जगायला देतो, हे तुमच्यावर आम्ही उपकार करतो आणि तुम्ही जगताय, हे आम्ही तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य आहे. किती माणसं मेली, किती तरुण मेले याची गणती करायला कोणाला वेळ नाही. आपण अधिकाऱ्यांकडून आश्वासनं घेतो, परंतु ते काय फायनल अथॉरिटी नसते. ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याशी चर्चा करायला आलेलं असतं. आणि म्हणून मला प्रमुखांना विनंती करायची आहे की आंदोलन जसं वाटतं तसं सोपं नाही. ज्यांचे हात पोळलेले आहेत, ज्यांनी पैसे खाल्लेले आहेत, ते कुठल्याही ठरावला जातील. आणि आज देशामध्ये काय सुरू आहे हे नव्यानं मला वाटते कार्यकर्त्यांना सांगण्याची गरज नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आंदोलनाच्या काही मर्यादा, आंदोलनाची काही दिशा ही आपण नेमक्यापणाने ठरवून घेतली पाहिजे. उद्या प्रमोदरावांच्या जीवाला काय झालं तर मला वाटतंय प्रमोदराव हॉस्पिटलला गेले तर दुसरी टीम तयार असली पाहिजे, त्यांनी इथे उपोषणाला बसलं पाहिजे. आजपासून मी तुमचा भाग आहे, तुमचा सदस्य म्हणून उद्यापासून आंदोलनात मी देखील आहे. मुद्दा असा आहे की अधिकारी आश्वासनं देण्यासाठी पाठवतात, पण जे रिस्पॉन्सिबल आहे, जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांना याला का लाज वाटते हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पण ठीक आहे, उपअभियंते येतील, इंजिनियर येतील, चर्चा करतील, पण हे काही फायनल अथॉरिटी नाहीये.
आणि अशी कुठे कायद्यात काय व्याख्या केलेली नाही की अधिकाऱ्यानेच एफआयआर केला पाहिजे. एफआयआर कोणीही करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतंय की प्रमोदराव, तुमच्या जीवाची काळजी तुम्ही घ्याच. यदा कदाचित तुम्ही इतके जीवाच्या उदारपण होऊ नका. हे जीव घ्यायला बसलेले सगळे लोक आहेत, यांना प्रमोद पवार गेला म्हणजे काय वाटणार नाही. त्यामुळं त्यांनी 600 बळी ऑलरेडी रस्त्यामध्ये घेतलेले आहे. त्यामुळं उद्या जर तुम्ही ऍडमिट झाले तर मला वाटतं पुढची जी टीम आहे त्याने उपोषणाला इथे बसावं. आणि आजच्या दिवशी आम्ही काय आहोत सांगण्याची गरज नाही, पण प्रमोदरावांच्या जीवाला जर काय झालं तर आम्ही काय काय करू शकतो याची जाणीव पोलिसांना पण आणि अधिकाऱ्यांना पण. तर मी ते सांगून चाललेलो आहे की तुम्ही आता आमचं प्रपोजल जे आहे मागण्यांचं आणि जे रास्त आणि न्यायाचं प्रपोजल आहे ते प्रपोजल तुमच्या वरिष्ठांना सांगा. उद्या चर्चेसाठी इथे पोलीस अधीक्षक पाहिजेत, तुमचे पीडब्ल्यूडीचे अधीक्षक पाहिजेत, कलेक्टर पाहिजेत, तरच हे आंदोलन आता थांबेल. नाही ते आंदोलन थांबणार नाही. आम्ही देखील इथे उपोषणाला बसू. त्यामुळं आम्ही आमचं प्रपोजल, आमच्या काय रास्त मागण्या आहेत, आमचे काय निवेदन आहेत, आमच्याकडे काय त्याचे पुरावे आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमच्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचे नाहीत तर आमच्याकडे आहेत. ते आम्ही उद्या परवापासून कोर्टाला पण दाखवू, पोलिसांना पण दाखवू. जे जे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याचा एफआयआर या समितीतला कोणतरी लढणारा लढवय्या उद्या करण्यासाठी सज्ज होईल आणि इथेच येऊन बसून इथेच एफआयआर लिहू. त्यामुळं एफआयआर अधिकारी केला असं काही कायदा नाही. त्यामुळे एफआयआर पण झाले पाहिजे, न्यायालयात पण जाऊन रीट पण दाखल करू. पण आंदोलन आता थांबवायचं नाही. अजून किती बळी देणार आहात? तुम्ही रस्ता बनवून देताय म्हणजे आमचे पैसे, ते काही तुमचे पैसे नाही. आता किती खावं? खाल्ल्यानंतर डायबिटीस होतो, खायला पण उरत नाही. पोरं कुठेतरी वाया गेलेले असतात. आता फक्त इतिहास आहे. त्यामुळे माणुसकीनं जगा, माणुसकीनं राहा. त्यामुळे प्रमोदराव तुम्हाला सांगतो, या आंदोलन आजपासून जे कोणी आंदोलनात आहेत त्यांनी स्वस्थ बसायचं नाही. हे कुठल्याही ठरावं जातील आणि काय चाललंय तुम्हाला सगळं माहिती आहे. पण उद्या प्रमोद पवारला अटक केल्यानंतर शेकडो प्रमोद पवार इथं बसण्याची तयारी केली पाहिजे. हे आंदोलन असलं पाहिजे. माझ्या इथल्या सगळ्या लोकांना, इथल्या राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगणं आहे, कदाचित प्रमोदला अटकी करायला लावतील, मोठमोठे जेलमध्ये आहेत. त्यामुळे दुसरे प्रमोद पवार 100 तयार झाले पाहिजे. आंदोलन काय करायचं आपल्याला सांगलं पाहिजे आणि कोणाला कुठं काय करावं हे पण आपल्याला सांगलं पाहिजे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण हुशार राहणं, डोळस राहणं आणि सतर्क राहणं ही आजची काळाची गरज आहे. ज्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढायचं आहे त्यांनी आधी मनाशी पक्क बांधून ठेवायचं, आम्हाला भ्रष्टाचार याच्यात पण करायचं नाही. हे आंदोलन करताना पण ठरवायचं आहे आपण जीवन मरणाची लढाई लढतोय. आता जर काय झालं नाही तर रस्त्यामध्ये अजून कोणाच्या तरी घरातले जातील. त्यामुळं आपण आजपासून हे आंदोलन अधिक तीव्र करूया. उद्या कदाचित जर प्रमोद पवारांच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर आपण प्रमोद पवारांना मारण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं नाही. प्रमोद पवारांना ऍडमिट करू, दुसरे 100 प्रमोद पवार या ठिकाणी उपोषणाला बसू. त्यामुळे मला असं वाटतं की तुमची जी काही मागणी आहे, जे काही तुम्ही शोधून काढले पुरावे, ते त्यांना सगळे सांगितलेलं आहे. ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलावं. ही काही फायनल अथॉरिटी नाहीये. त्यामुळे पोलीस अधीक्षक, नंतर पीडब्ल्यूडीचे अधीक्षक, प्रांत अधिकारी, तहसीलदार, संबंधित सगळे इथे आले पाहिजेत आणि आमचे जे एव्हिडन्स आहेत त्याचे एफआयआर काय ते आम्ही तुम्हाला सकाळी लिहून देऊ. ते घ्या आणि एफआयआर दाखल करा. मग पुढचं काय करायचं ते कोर्टात करू. तर मला वाटतं आंदोलन स्थगित करू नका. ती धातूर मातूर उत्तर देतील. प्रांतांसमोर 100 वेळा सांगितलंय, 100 वेळा सांगितलं, 100 वेळा लिहून दिलंय, काही करत नाही. त्यामुळे आंदोलन शेवटचं आंदोलन आहे जे मला वाटते सर्वसामान्य माणसाला अत्यंत सुरक्षितपणे रस्त्यावर प्रवास करण्याची संधी देईल, त्यांच्या जीविताचं रक्षण करेल. आतापर्यंत जे गेले त्यांनाही न्याय देण्याचं काम करेल. त्यामुळे तुमचं आंदोलन हे जीवन मरणाचं आंदोलन, शेवटचं आशेचं किरण आहे. त्यामुळे प्रमुख प्रवाहांमध्ये आम्ही शेवटचं किरण बघतोय, आशेचं किरण बघतोय आणि त्यांच्या सहकार्यामध्ये बघतोय. त्यामुळे हे आंदोलन थांबवायचं नाही. हे आंदोलन उद्यापासून अधिक तीव्र होईल, वेगवेगळ्या पद्धतीने होईल. त्याची रणनीती आपण आखू. सगळ्याच गोष्टी शत्रूंना सांगायच्या नसतात आणि सगळ्याच गोष्टी जाहीर बोलायच्या नसतात. काही गरज नाही.
आपले पुरावे यांच्या हातात देण्याची गरजच नाही, यांनी जाऊन शोधावं यांचे पुरावे. आपण आरोप करायचे, आपण जनता आहोत, आपल्या पैशातून यांना पगार भेटतो, त्यांनी इमानदारीने काम करावं. म्हणून उद्यापासून आम्ही आंदोलनाचा भाग म्हणून आपल्या बरोबर आहोत. तसं आंदोलन पुढे नेटलं जाईल याची रणनीती उद्यापासून आपण आखू. याच्यामध्ये वकील सगळे सहभागी होतील असं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि उद्यापासून या आंदोलनाचा भाग संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत तुमचा भाग म्हणून मी ठेवून बसेल असं या ठिकाणी जाहीर करतो. आमचा पाठिंबा या आंदोलनाला पूर्णता आहे. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद चन्नी साहेब.